आयोजित करण्यात आलेला आजचा हा बक्षीस वितरण सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन, या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक सचिव सन्मान्य प्राध्यापक अण्णासो पाटील सर, माझे मित्र मान्य डॉक्टर श्री श्रीकांतजी पाटील, सन्मान्य श्री कृष्णाजी शिंदे, श्री जयदीपजी पाटील, प्राध्यापक सौभाग्यवती रुपालीताई पाटील, सर्व प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मित्र, अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. ज्या शाळेमध्ये जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र आणि चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवली जाते, अशी शिक्षण संस्था म्हणून श्री शामराव पाटील शिक्षण संस्थेचा उल्लेख केला जातो. एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम, म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 क्रिया जिथं एकत्रित घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. खरंच आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधतो का, त्याचं संवर्धन करतो का आणि त्यांना योग्य व्यासपीठ देतो का, हा अलीकडच्या शिक्षण पद्धतीतला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण मला वाटतं इथं मी मगापासून आल्यापासून पाहतो आहे, पुस्तकाच्या पानापासून सुरू झालेला अभ्यास मैदानी खेळापर्यंत येऊन टेपलाय. मग ते लेझिम असेल, झांजपथक असेल, मलखांब असेल, या सगळ्या कला क्षेत्रांमध्ये इथले विद्यार्थी खऱ्या अर्थानं घडतायत, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निश्चितपणे खरं शिक्षण आपण या संस्थेत देत आहात, याबद्दल खरं तर आपलं अभिनंदन आणि कौतुक करायला हवं. खरं तर असा एखादा वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा असेल तर कायम मला सर माझ्या महाविद्यालयाची आठवण येते. जेव्हा मी माझ्या महाविद्यालयात शिकत होतो, पक्या नावाचा माझा एक मित्र होता. एके दिवशी महाविद्यालयात गेल्यावर हा पक्या मला भेटला. म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळेना. माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळेना. SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला. मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं बाबा तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा श्रीराम ते कोण आहे? म्हटलं देव. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्र हो, हाच पक्या आज देशासाठी प्रकाश सावंत म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये मुलांमध्ये प्रेरणा रुजवता येतात, उर्मी भरता येतात. काय करावं, करून दाखवावं, काही घडवावं, घडवून पाहावं अशी इच्छा निर्माण होते. ती याच काळात ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. ते जे वय आहे ते नेमकं हे. माती ओली असेल तर आकार देता येईल आणि वय संस्कार क्षम असेल तर ते घडवता येईल. त्यामुळे हा जो नेमका काळ आहे, या काळामध्ये जर आम्हाला विद्यार्थ्यांना घडवता आलं तर उभं आयुष्य त्यांचं घडू शकतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. तुमच्या मुलाला काय बनवायचंय? डॉक्टर बनवू शकता, इंजिनियर बनवू शकता, शास्त्रज्ञ बनवू शकता, चित्रकार बनवू शकता, खेळाडू बनवू शकता, अभिनेता बनवू शकता. जे वाटेल ते काहीही तुम्ही बनवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुठे जन्माला आला काही फरक पडत नाही, तुम्ही करता काय आहात त्याचा फरक पडतो. तुम्ही आता काय करता काही
भविष्यात कोण बनणार त्याचा फरक पडतो. लक्ष उद्याच्या भविष्यावर जर द्यायचं असेल तर आजचा वर्तमान आम्हाला घडवता आला पाहिजे. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाहीत. रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल तर मन घडणं महत्वाचं, मन जिंकणं महत्वाचं. खरं तर मनासारखं या जगात दुसरं सामर्थ्यशाली काही नाही. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी संमती दिली. त्या कैद्याला त्याच दिवशी सांगितलं, परवा दिवशी सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तुला मृत्यूदंड दिला जाईल. त्या कैद्याच्या डोक्यात 2 दिवस एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होणार आणि मी मरणार. प्रत्यक्षात शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं. अधिकारी शास्त्रज्ञ सगळे आले. शास्त्रज्ञांनी त्या कैद्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात त्याचं शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर तुमच्या मनातला विचार कसा आहे. तुम्ही घडता ते तुमच्या मनातल्या विचारावर घडता. जग तुम्हाला घडवत नाही, परिस्थिती तुम्हाला बदलवत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला घडवत असतो. या जगात दुसऱ्या कोणातही इतकं सामर्थ्य नाही की जे तुमचा पराभव करू शकतात. या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगात दुसरा कुणीही नाही जो तुम्हाला विजयी करू शकतो. या जगात तुम्हाला विजयी फक्त तुम्हीच करू शकता. ज्याला स्वतःच्या मनाचं सामर्थ्य कळालं, मनातल्या विचारांचं सामर्थ्य कळालं, तो घडला. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर विचार घडवायचे असतील तर संस्कार होणं महत्वाचं. संस्कार शिक्षणातून होतात आणि शिक्षण हे मानवाच्या परिवर्तनाचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम मानलं जातं. आम्ही शाळेत का जातो? अहो, साधी ABCD मुलाला शिकवायची असेल तर त्याला आई तरी लागते, नाहीतर शिक्षक तरी लागतात. साधी ABCD सुद्धा मुलगा स्वतःहून शिकू शकत नाही. प्रत्येकाला गुरुची गरज असतेच, प्रत्येकाला शाळेची गरज असते आणि प्रत्येकाला शिक्षणाची गरज असतेच असते. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जातं. जो पितो तो डरकाळ्या फोडतो, हे वास्तव आहे. त्यामुळे शिक्षण जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, पण कसं जगावं हे कळण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जी मुलं नोकरीसाठी शिक्षण घेतात आयुष्यभर गुलाम राहतात. जी मुलं स्वतःला घडवण्यासाठी शिक्षण घेतात आयुष्यभर मालक म्हणून जगतात. हे पहिलं लक्षात असू द्या. मुलांना नोकरीसाठी नव्हे, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. हा विचार अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत गरजेचा आहे. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे, तुम्ही काय होता याला महत्व नाही. जे हवं ते बनवू शकता. तुम्ही हवं ते बनवू शकता. इयत्ता 4थीत असताना सचिन तेंडुलकरला कळालं उत्तम क्रिकेट खेळू शकतो. त्याचे वडील रमेश तेंडुलकरांनी जोखलं उत्तम खेळतोय आणि वडिलांनी सांगितलं हेच कर, तू क्रिकेटच खेळ. 4थी पासून सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळतोय. इयत्ता 12वीला सचिन तेंडुलकर इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. ज्या क्षेत्रात जाल झोकून द्या, झपाटून जा, समर्पित व्हा, मग सर्वोच्च यश मिळतं. जितक्या लवकर ध्येय ठरवाल तितके अधिक उंचीवर पोहोचाल. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. बघू नंतर, ठरवू नंतर, अजून काय मुलाचं वय झालंय का, अजून त्याला कळतं का, नका या विषयात पडू. जितक्या लवकर मुलाला ध्येय द्याल तितका मुलगा तुमची उंची गाठेल. हे पहिलं सूत्र लक्षात ठेवा. बघा ना, 12 वर्षाच्या शिवबाराचे, 12 वर्षाचे फक्त, आणि शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे कर्नाटकात राहतील शहाजीराजांसोबत.
ते तिथंच राज्य उभा करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. 12व्या वर्षी ठरल्यानुसार शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. पुत्र निघालाय. अशा वेळी एका पित्यानं आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. त्याहून अधिक काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. जातेवेळी काय द्यावं पित्यानं? शहाजी राजाने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपत्य चंद्र लेखावर वर्तिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाऊ द्या आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होऊ द्या. काय खात्री आहे, काय विश्वास आहे? शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालाच नाही, जमणारच. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. सगळं जमतं हो, सगळं येतं त्याला, फक्त आम्ही जाणीव करून द्यायला हवी तू करू शकतोस. शहाजी राजांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं किती वय आहे विषय तो नाहीये, ध्येय ठरलंय स्वराज्य. 16व्या वर्षी शहाजी राजांनी स्वराज्याला शिवाजी राजाने आरंभ केला. तोरणा घेतला 1646 ला आणि समोरच महाराजांना राजगड दिसला. आता राजगड बेवसाऊ आहे, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचे तर पैसे पाहिजेत. होते कुठे महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का नाही, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड पाहिजेत. आहेत कुठे आपल्याकडं? मग कशाला घ्या, बघू फंड आल्यावर. थांबले का महाराज? नाही, महाराज म्हणले फंड पुढचं पुढं बघू, आता घेऊन तर टाकू. घेतला राजगड आणि त्याच वेळी तोरण्याचं काम चालू होतं. राजगड घेतला आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. पोचतं कोण? जो सुरुवात करतो तो. जो सुरुवातच करणार नाही तो पोचेल कसा? सायंकाळच्या वेळेला मी रस्त्यानं निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होते. मी त्यांना विचारलं का थांबलाय? तो म्हटला नाही, डोंगरावर जायचंय. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्यांना दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच डोंगराजवळ निघालो होतो. तो सद्ग्रस्त तिथं डोंगराच्या पायथ्याला. त्याला मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री मी कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावला बरोबर येत जाईल. शामराव पाटील शिक्षण समूहानं तुमच्या पावलापुरता प्रकाश तुम्हाला दिलाय ना. सुरुवात करा ना, अडचण काय? जसे जसे पुढे जाल प्रकाश सोबतीला येईल. 1670 ला मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखोची आणि महाराजांची 20,000. आता महाराज असं म्हटले का त्यांचे लाखभर, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? थांबले का महाराज? नाही हो, ते म्हणले 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. 1670 लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखी जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथं काहीतरी आहे, काहीतरी आहे. खण
कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मग मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. मला येता येता कृष्णाजी शिंदे सांगत होते, अण्णासू शिंदेनी हे सगळं शून्यातनं उभा केलं. कारण एकच, सुरुवात केली. जी सुरुवात करतात ती इथपर्यंत पोहोचतातच. माणसं नाहीतर उगाच कारण सांगत बसतात. हो आमची परिस्थिती नव्हती. हो तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. अहो रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर भीमराव आंबेडकर शिकले आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? लाल बहादूर शास्त्रींचं गाव एका गंगेच्या काठावर आणि शाळा दुसऱ्या काठावर. रोज नाव्यातून जायचे. त्या दिवशी काठावर उभा होते. नावा येत होत्या, जात होत्या. लाल बहादूर मात्र कुठल्या नौकेत बसत नव्हते. अखेर एका नाविकानं हाक मारली, हे लाल बहादूर येतोयस ना शाळेत? तसे लाल बहादूर म्हटले, नाही जा तुम्ही. का रे? नाही तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, माझी आई सांगते आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको. तुम्ही जा, मी येईन. नौका निघून गेली. लाल बहादूर शास्त्रीने आपल्या अंगावरचे कपडे काढले. त्या कपड्यामध्ये वह्या पुस्तकं गुंडाळली. त्याचं मुंडासं करून डोक्याला बांधलं आणि सरळ गंगेत उडी घेतली. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचले. कपडे परिधान केले, वह्या पुस्तकं हातात घेतली आणि वर्गात जाऊन बसले. परिस्थितीशी झुंजणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? उगाच आमची पोरं कारण सांगतात, आम्ही गरीब आहे ना. चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम, विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आमच्या पोरांना ते सांगावं. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोच वर्षभर वडिलांच्या मागे लागली होती. बाबा मला स्पोर्टचे शूज घ्या ना धावण्याचे बूट. पण वडील घेऊ म्हणत दिवस ढकलत राहिले. एके दिवशी रिहा शाळेतून धावत आली. बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले. वडिलांना प्रचंड आनंद झाला. रिहाला कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत रिहा म्हणाली, पण बाबा मी आता या स्पर्धेत पहिली आली आहे ना, माझी आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, खूप अभिनंदन. तशी ती चिमुरडी रिहा बाजूला सरत म्हणाली, बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, घ्याल ना बाबा. तसे वडील आपल्या पोरीला जवळ घेत म्हणाले, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार आला ना की तुला जरूर धावण्याचे बूट घेऊया. आणि ती रिहा आनंदाने उड्या मारत तिथून बाहेर गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा फक्त 4 दिवसावर आली आणि त्या दिवशी चिमुरडी रिहा आपल्या वडिलांकडे आली. बाबा स्पर्धेला 4 दिवस राहिले, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, घ्या ना लवकर बाबा. मला 2 दिवस तरी बूट घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा, कधी घेणार? तसं वडिलांनी आपल्या पोरीला कुशीत घेतलं. गळगळ ओघटणारे अश्रू आणि फुटलेला हुंदका आपल्या पोरीला तो बाप सांगत राहिला, घ्यायचे होते ग तुला बूट बेटा, पण या महिन्याचा पगाराच नाही आला, पैसे नाही आहेत का, मला माफ कर, मी नाही घेऊ शकत बेटा, मी नाही घेऊ शकत तुला बूट. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत ती सरदेशी तिथून बाजूला झाली. तिला म्हणता आलं असतं, मला बूट नाहीत ना, आता मी पळणार नाही, मला शूज नाहीत ना, मी स्पर्धेत भागच घेणार नाही. पण त्या पोरीने असा नकारात्मक विचार नाही केला. राष्ट्रीय स्पर्धेच्या दिवशी ते मैदानावर उतर, स्पोर्टचे कपडे घातलेले आजूबाजूचे स्पर्धक आणि त्यांच्या गर्दीत ही चिमुरडी रिहा बुलोच. बघता बघता धावण्याच्या स्पर्धा घोषित झाल्या. सगळ्या स्पर्धकांबरोबर ती रांगेत उभा राहिली
अचानक तिचं लक्ष प्रत्येकाच्या पायाकडे गेलं. प्रत्येक स्पर्धकाच्या पायात धावण्याचे बूट होते. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय. काय वाटलं कुणास ठाऊक. क्षणभर सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज तिनं घातलेत आणि जखमेच्या पट्ट्यांचे बूट करून ती स्पर्धकांबरोबर पळायला उभा राहिली. बघता बघता स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेभान पळत सुटली. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं. जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली. तिला 3 स्वर्ण पदक मिळाली. ती रिहा बुलोच सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायातल्या बुटामुळे तुमच्या पायाला वेग येत नाही, तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे तुमच्या पायाला वेग येतो. या चिमुरड्या 11 वर्षाच्या रिहाचा पराक्रम नाईके कंपनीला कळाला. नाईके कंपनीनं या रिहाला दत्तक घेतलंय. तिच्या आयुष्याचा सगळा खर्च आता नाईके कंपनी करणार आहे. तुम्ही सुरुवात करा हो. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहील. आमच्या पोरांना सांगा तुम्ही नशीबवान आहे की तुम्ही शिकावं असं वाटणारे आईबाप तुम्हाला मिळालेत. बघा ना, एखाद्या मुलाला विचारा तुझी आई रात्री कधी झोपते, तो एवढंच सांगेल मी झोपतो पण आई जागीच असते, तिचं काम चालू असतं. मी झोपल्यानंतर ती कधी झोपते मला नाही कळत. बरं आई कधी उठते, मी उठायच्या आधीच उठलेली असते, कामाला लागलेली असते. ती कुणासाठी राहते. वडील दिवसभर कामावर जातात, कुणासाठी. नशीबवान आहे. राब राब राबून तुम्हाला शिकवू इच्छिणारे आई बाप तुम्हाला मिळालेत. तुम्ही नशीबवान आहे. शामराव पाटील शिक्षण समूह सारखी संस्था तुमच्या वाट्याला आली आहे, जी तुम्हाला घडवतीये, शिकवतीये. तुम्हाला माहिती आहे वर्गात तुम्हाला 1 तास शिकवायचं तर तुमचा प्राध्यापक आधी रात्रभर पुस्तकं घेऊन बसतो की उद्या मला हे शिकवायचं आहे. अरे शिक्षक तुमच्यासाठी एवढा अभ्यास करतात, तुम्ही किती करता. नशीबवान आहे असे शिक्षक तुम्हाला मिळालेत. संधी नशिबाने मिळते, यश नशिबाने मिळत नाही. ते कष्टानंच मिळवावं लागतं हे सांगा पोरांना. नशीबवान आहे तो. तुमच्यासारखे आई बाप, तुमच्यासारखे शिक्षक प्राध्यापक त्याच्या वाट्याला आले, पण हे त्याचं नशीब, हे त्याचं यश नाही. त्याचं यश त्याला त्याच्या कष्टाने कमवावं लागेल. आमच्या पोरांना ते सांगा. मी वारंवार सांगतो, पोरांचा अभ्यास करा म्हणून मागं लागू नका. अभ्यास का करायचा हे त्याला एकदाच सांगा. आयुष्यभर तुम्हाला परत त्याला अभ्यास कर म्हणून सांगायची वेळ येणार नाही अजिबात. कळू दे ना त्याला का शिकायचंय ते, का घडायचंय ते. एखाद्या झोपडपट्टीत एका दिवशी घेऊन जा त्याला. कपडे नसलेली, भीक मागून खाणारी पोरं दाखवा आणि त्याला सांगा ही शिकली नाहीत, अडाणी आहेत म्हणून अशी जगतायत. आणि एखादा उंची महाल त्याला दाखवा. इथं या जिल्ह्याचे कलेक्टर राहतात म्हणून सांगा हे शिकलेत म्हणून बंगल्यात आहेत. तुला काय व्हायचंय, झोपडपट्टीतला का बंगल्यातला, त्याला सांगा ना. आमची अडचण काय माहिती, आम्ही पोरांना स्वप्न दाखवत नाही. दाखवायला हवीत आणि स्वप्न पूर्ण केलेली माणसं सुद्धा दाखवायला हवीत. काय परिवर्तन घडलं, काय बदल घडला हे त्याला दाखवायला हवा. मग बदल घडतो. 1 ठिणगी पुरेशी असते बनव्याला, 1 ठिणगी. तुमच्या मुलाच्या आयुष्यात ती ठिणगी ती निर्माण करून देणं, ती प्रेरणा त्याच्या वाट्याला येणं हे फार महत्वाचं असतं. फार. बाकी सगळं त्याच्यात आहे हो, काय नाही त्याच्यात, सगळ्या क्षमता आहेत. त्याच्यातल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग त्याला योग्यता कमावता येते. पण हल्ली आमची अडचण अशी झाली आहे, मुलांमध्ये काय क्षमता आहेत ते मुलांनाही माहिती नाही, पालकांनाही माहिती नाही. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का. तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे 100 मीटर पळशील का. मग त्याने हळूच मला विचारलं 100 मीटर म्हणजे किती. मला लक्षात आलं काय झालंय ते. मी म्हटलं त्याला तू काय खेळबिळ खेळतोस का नाही. म्हटलं सगळे खेळ खेळतो,
क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय काय? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील 100 मीटरला. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. म्हणजे हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. मला सुचायचंच बंद झालं. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्र मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत हो. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. जगाच्या पाठीवर असा माणूस नाही ज्याला कधी संकटच आलं नाही तो घडलाय. जे घडलेत ते संकटातनच घडलेत, ही वस्तुस्थिती आहे. उंची हवेल्यामध्ये राहणाऱ्या माणसांची पोरं कधीच गुणवत्ता यादीत येत नाहीत. त्यांच्या घरी धुनी भांडी करणाऱ्या मोलकरणींची पोरं गुणवत्ता यादीत असतात, हे पहिलं लक्षात असू दे. अनुकूल परिस्थिती तुमच्यातले उपजत गुण बाहेरच काढत नाही, प्रतिकूल परिस्थिती तुमच्यातले गुण बाहेर काढते. तुमच्यात जे आहे ते बाहेर निघायचं असेल तर संकट यायला हवीत, यायलाच हवीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. या क्षमता तुम्हाला घडवतात, पुढे नेतात, तुमची वाढ करतात, तुम्हाला उज्ज्वल यशापर्यंत नेतात. सगळ्यात महत्वाचं आहे ते. उगाच कारण सांगणं काही काही उपयोग नाही हो, काही उपयोग नाही. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी सारख्याच दिल्यात नाही. ते सचिन तेंडुलकरला दिवसाचे 48 तास मिळतात म्हणून तो क्रिकेटचा देव. आपण सामान्य माणसं आपल्याला 24 तास कस काय जमणार? असं झालंय का कधी? या जगातल्या प्रत्येक माणसाला 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर ठरतं तो कोण होणार. ज्याला वेळेचं महत्व कळालंय ना, त्याला आयुष्याचं महत्व कळालंय. वेळ कधी साठवता येत नाही, वेळ कधी गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही, आणि वेळ कुणाची उसनी घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येते. आल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला दुनिया जिंकता येते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या पोरांना त्याच्या आयुष्याचं मोल पहिल्यांदा समजावून सांगा, काय आहे, काय करायचं आहे. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे होती, सगळ्यात गरजेची गोष्ट. पण हल्ली आजूबाजूचं वातावरणच असं झालंय की 4 प्रकारची माणसं आपल्याकडे तयार झालीत. सर, तुमच्यातला आत्मविश्वास हा अनुभवातून येतो. ज्यावेळी तुम्हाला क्षमतांची जाणीव होते त्यावेळी तुम्ही कृती करता, कृती यशस्वी झाली की मग आत्मविश्वास जमतय. मग माणसं दृष्टिकोन घडवतात, आत्मविश्वासातून दृष्टिकोन घडतो. आता दृष्टिकोनचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. म्हणजे यांना काही सांगा त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. काही सांगा यांना उत्तर ठरलेलंच, नाही जमणारच नाही. बरं ह्याच्यापुरता जमणार नाही म्हटला तर प्रश्न नाही, तो म्हणतो कुणालाच जमणार नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे समाजात अशी माणसं आहेत ती स्वतःही करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत.
मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. हे झिरो ऍटिट्यूड वाली लोक आपल्याला जमणार ना, तुला पण जमणार नाही. त्यातला दुसरा प्रकार आहे लोअर ऍटिट्यूड. लोअर ऍटिट्यूड म्हणजे तो म्हणतो मला नाही जमणार पण तुला जमेल, तू कर. एखाद्याला चल ना उत्तम शिकूया, नोकरी मिळवूया, अँबॅसेडर गाडी घेऊया, नाही तू घे, मी बसेन गाडीत, मला नाही जमणार. तो स्वतः नाही पण दुसऱ्याला जमेल म्हणतो. म्हणजे एखाद्याला जर आपण म्हटलं चल ना जरा शाळेसाठी काहीतरी करूया, तो करूया की, पण आपण मी एकटा काय करणार, बाकीचे नकोत का, मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून घेऊन मग त्याच्याकडे येतो, चल आता आलेत बाकीचे, मग तो म्हणतो मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे. हे लोअर ऍटिट्यूड. तिसरा प्रकार आहे एव्हरेज ऍटिट्यूड. म्हणजे त्याला काही सांगा तो करू ना, प्रयत्न करू, अडचण काय, जमलं. मी बऱ्याच पोरांना विचारतो काय ठरलंय तुझं, नाही बघूया ना, नाही पण काय नक्की काय, नाही ना बघू ना, अरे पण काय, नाही बघू ना मार्क किती पडतायत, आणि नाही पडले तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकावतो. हे लोअर ऍटिट्यूड. बघू ना काय होतंय, बघू ना काय होत नाही यांच्या हातून. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. त्यांना काही सांगा आय कॅन, आय कांट म्हणतच नाही ती लोक. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. जग कुणी घडवलंय, या चॅम्पियन्स ऍटिट्यूडच्या लोकांनी घडवलंय. आय कॅन, मी करेन, संपला विषय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात हुशार आणि धूर्त प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान धिप्पाड प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का? सिंह राजा का? सिंह जिराफासारखा उंच नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्यासारखा हुशार नाही, हत्तीसारखा धिप्पाड नाही, मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. दिस इज चॅम्पियन्स ऍटिट्यूड. सिंह का राजा? कारण त्याचा चॅम्पियन्स ऍटिट्यूड आहे. आय कॅन, आय एम द किंग, संपला विषय. आमच्या पोरांमध्ये हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड तो महत्वाचा आहे. एकदा तो घडला की संपला विषय, मग घडवला आयुष्य त्यांनी. हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड फार फार महत्वाचा. फार अशक्य काही नाही होत दुनियेत, काहीच नाही. 2963 वनडे मॅचेस झाल्या. जगातल्या कुठल्याही फलंदाजाला वनडेत 200 रन करता आल्या नाहीत, अजिबातच नाही. तो 50 ओव्हरची मॅच, त्यात 11 खेळाडू आणि एकट्याला कसं काय 200 रन करता येतील? इम्पॉसिबल, शक्यच नाही, जमणारच नाही. आणि 2963 वनडे सुरू होऊन झाल्या, एकालाही द्विशतक जमलं नव्हतं. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरला. आणि आतापर्यंत जे कुणालाही जमलं नव्हतं ते तेंडुलकरनं केलं. वनडेतला पहिला द्विशतक सचिन तेंडुलकरनं साजरं केलं. आय कॅन, मी करू शकतो, संपला विषय. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला विचारलं काल तुम्ही द्विशतक केलं, आज सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर बघितले असतील, सगळ्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर तुमच्या बातम्या, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक. पेपर बघितले का सकाळी उठल्या उठल्या पहिला तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेतला, मोबाईलवर सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेज आलेले असतील, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. काय केलं तुम्ही सकाळी? सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? सचिन तेंडुलकर म्हटला 25 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेट मध्ये सराव करत असतो. 25 वर्ष रोज. मी रविवारची सुट्टी घेतलेली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेट मध्ये असतो. मी उठल्या उठल्या जर पेपर हातात घेऊन बसलो असतो, मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी जर उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता, मला भारतरत्न मिळालाच नसता. तो फक्त त्याच्या ध्येयाशी समर्पित आहे. मी तेच करेन जे मला ध्येयाकडे नेईल. मी ते करणारच नाही जे मला ध्येयापासून विचलित करेल, अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे
प्रभू श्रीराम रावणाला मारून अयोध्येला परत आले, राज्याभिषेक झाला आणि त्या मोठ्या समारोहामध्ये ज्यांनी ज्यांनी श्रीरामांना मदत केली युद्धात, सीता मातेने त्यांना भेट म्हणून अनेक गोष्टी दिल्या. आणि सगळं झाल्यावर अचानक सीता मातांचं लक्ष एका बाजूला उभा असणाऱ्या हनुमंतांकडे गेलं. सीता मातेने जवळ बोलावलं, केवढं मोठं काम तुमचं, लांब का उभा? आणि मग हनुमंताला काहीतरी भेट द्यावं, पण बऱ्याच सगळं देऊन झालं होतं, आता द्यावं काय? सीता मातेंचं स्वतःच्या गळ्यातल्या मोत्याच्या रत्नहाराकडे लक्ष गेलं. गळ्यातनं त्याने मोत्याचा रत्नहार काढला आणि हनुमंतांना भेट म्हणून दिला. पै पाहुणे येत होते, श्रीराम सीता माता त्यात भेटण्यात मशगूल होत्या. अचानक सीता मातांचं लक्ष हनुमंताकडे गेलं. हनुमंत एका कोपऱ्यात बसून सीता मातांनी दिलेला मोत्याचा रत्नहार त्यातला एक एक मोती दातात घेऊन फोडत होता आणि उघडून बघत होता. सीता मातेला काय कळेना, एवढा मौल्यवान मोत्याचा हार बाबा फोडतोय का? त्या धावत धावतच हनुमंताकडे गेल्या. हनुमंता काय करताय, मोती का फोडताय? हनुमंत म्हटले, मोत्यात राम आहे का पाहतोय. अहो, मोत्यात कसा राम असेल? तसा हनुमंतांनी तो हार फेकून दिला. मग मला काय उपयोग याचा? ज्यात राम नाही माझ्या कामाचं नाही. आम्हाला आमच्या पोरांना हनुमंत व्हावं लागेल. हनुमंतांचं ध्येय ठरलंय श्रीराम. तुमच्या मुलाचं ध्येय काय? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, शास्त्रज्ञ काय? जे त्याला तिथपर्यंत पोहोचवेल तेच त्यांनी करायचं. जे त्याला अडवेल बाजूला फेकून द्यायचं. हे ध्येयाबद्दलचं समर्पण आहे, सगळ्यात महत्वाचं समर्पण. पण हल्ली काय झालंय, तेंडुलकर कधीच उठल्या उठल्या मोबाईल घेत नाही, पण आम्ही उठलो की पहिला मोबाईल. नाही, रात्री महाराष्ट्रात काय काय घडलं कळलं पाहिजे. अरे तू कोण सीएम आहे का डीसीएम आहे? तुला काय करायचंय? बरं, आपल्याला सकाळी सकाळी मेसेज काय, गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. त्याच्यासाठी सोन्यासारखी सकाळ आपण बर्बाद करतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळे टीव्ही बघता, तुम्हाला टीव्हीवर कधी मर्सिडीज गाडीची जाहिरात दिसली का? ऑडी गाडीची जाहिरात टीव्हीवर कधी बघितली? रोल्स रॉयस गाडीची जाहिरात टीव्हीवर आहे? अजिबात नाही. रेंज रोवर दिसणारच नाही. या सगळ्या महागड्या गाड्यांच्या जाहिराती तुम्हाला टीव्हीवर कधीच दिसत नाहीत का? कारण त्या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे, टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हा आपला ग्राहकच नव्हे. बर, तुम्ही मोबाईलवर कधी अशी जाहिरात बघितली का? नाही, चुकून दिसणार ना. मग मोबाईलवर जाहिराती कुठल्या? रमी सर्कल 3000 कमाव. कोण आहे आपण? आपली पात्रता 3000 रुपये कमवायची आहे का महिन्याला 3 लाखाचा पगार घ्यायची आहे? महिन्याला 3 लाखाचा पगार घ्यायचा असेल तर पहिला मोबाईल बाजूला ठेवा आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. तर आणि जर 3000 महिना काढायचा असेल, जरूर मोबाईल घेऊन बसा, अडचण नाही. मग अजिबात अडचण नाही. अहो, ज्यांनी मोबाईल निर्माण केला तो शास्त्रज्ञ सांगतो, वयाच्या 18 वर्षापर्यंत पोरांना मोबाईल देऊ नका. त्यांनी स्वतःच्या मुलालाही दिला नाही. आमच्या पोरांचा मेंदू एकाग्र होत नाही आता 1 मिनिटापेक्षा अधिक वेळ, कारण त्याला रील्स बघायची सवय लागली. एक रील्स जास्ती असते 1 मिनिटाची, ती झाली की बदल, ती झाली की बदल, नुसता स्क्रोलिंग वरच आहे तो. अभ्यासाला बसला तरी 1 मिनिटापेक्षा त्याचा मेंदू आता सवयीनं स्थिर राहत नाही, एकाग्र होत नाही. कशी पोरं अभ्यास करतील आणि कशी घडतील? जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या पोराला मिळालं पाहिजे, प्रत्येक आई बापाची इच्छा आहे. म्हणून काय मोबाईल करिअर उद्ध्वस्त करायचा प्रकार आहे? ते वाईट आहे असं नाही म्हणत मी, पण तो का आणि कशासाठी वापरायचा ह्याचं आम्ही कधी सांगितलंय त्याला? अहो, पोरांचं सोडा, जाणती माणसं संध्याकाळी पडल्यावर जरा 5 मिनिटं झोपायच्या आधी बघूया म्हणून रील्स बघायला सुरुवात करतात. पहाटे 5 वाजतात कळत नाही त्याला. ती तर पोरं आहेत, कशी घडतील हो? आम्ही थोडं लक्ष द्यायला हवं. त्यांचे आयुष्य घडवायचे असतील तर पोरांनी थोर व्हावं, यासाठी थोरांनी आधी पोर व्हावं लागतं, तेव्हा पोरं थोर होतात. आमच्या पोरांना घडवायचं आहे ना हो. सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर ती आहे, सगळ्यात महत्वाची. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आत्ताच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? सगळ्यात श्रीमंत
एलॉन मस्क बापदाद्याची श्रीमंती नाहीये, एकट्यानं स्वतःच्या आयुष्यात उभा केलेली संपत्ती आहे. कशाच्या बळावर? काय आहे त्याच्याकडं? तो बसला ना की आजचा विचार करत नाही, उद्याचा विचार करत नाही, महिन्याचा विचार करत नाही, तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. मला पुढच्या 10 वर्षात काय करायचंय, आणि एकदा त्याचं ठरलं पुढच्या 10 वर्षात मला हे करायचं आहे, तो परत बसतो आणि ठरवतो हे जे 10 वर्षात करायचं आहे ते मला एका वर्षात कसं करता येईल. जी गोष्ट करायला इतरांना 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ती एका वर्षात करतो. का श्रीमंत आहे तो? पहिला माणूस आहे ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, गाड्या कशावर पळतील. दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी या एलॉन मस्कनं टेस्लाला बनवली. तो एलॉन मस्क सांगतो, अहो बाहेर रपरप रपरप पाऊस पडत असतो, तुम्ही भांड घेऊन बाहेर जाता आणि पाणी घेऊन येता, तुम्हाला पाणी किती मिळेल? जेवढं भांड न्याल तेवढं मिळेल. मग तुम्हाला पाणी कमी मिळालं, ह्यात पावसाचा दोष आहे काय? अहो तो द्यायलाच बसलाय. तुम्ही मोठं भांड आणा ना. अहो परमेश्वर सुद्धा आपल्याला द्यायलाच बसलाय. स्वप्न मोठी बघा ना, ध्येय मोठी बघा ना, भांडी कशाला छोटी घेता? एलॉन मस्क म्हणतो माझं स्वप्न फार मोठं आहे. अहो त्यांनी परवा सांगितलं पुढच्या 10 वर्षात मंगळ ग्रहावर माझं शहर असेल, पुढच्या 10 वर्षात मंगळावर शहर. आणि आमचं काय चाललंय? नाही बघू, चाललाय कोल्हापूरला फ्लॅट घ्यायचा. आम्ही अजून कोल्हापूरमध्येच आहे. तो मंगळावर पोहोचला. पूर्वी यान अवकाशात देश सोडायचे. पहिला माणूस आहे सिंगल मॅन एलॉन मस्क, एकटा अवकाशात यान सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली तिची. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकल्या, नासाला शक्य झालं नाही त्याला पृथ्वीवर आणलं. एलॉन मस्कनं स्पेसएक्स पाठवलं आणि सुनीता विल्यम्सना सुखरूप इकडे आणलं. काय असेल? अहो परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा साजरा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, सगळ्यात श्रीमंत, त्याचा वाढदिवस कसा साजरा केला असेल? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधार स्तंभ. काय सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसाचं? त्यांनी स्वतःचा 47वा वाढदिवस कसा साजरा केला माहितीये? 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. 24 तास अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. का श्रीमंत आहे तो कळलं? नाहीतर आमच्या 10वीच्या पोराचा नुसता वाढदिवस असू द्या, दिवसभर वर्गात कॅडबरी वाटतंय, पण त्या आहे. तू जन्माला आला हे महत्वाचं नाही, तू जन्माला येऊन केलं काय हे महत्वाचं आहे. त्याला ते सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याला ते सांगा ना. मायकल फेल्प ऑलिम्पिक मध्ये 8 सुवर्ण पदक मिळवणारा जलतरणपटू आहे. 8. आतापर्यंत अशक्य, कुणालाच नाही जमलं ऑलिम्पिक मध्ये जलतरणात 8 सुवर्ण पदक. ऑलिम्पिकच्या आधीच महिनाभर त्यांनी घोषणा केली, या ऑलिम्पिक मध्ये मी 8 सुवर्ण पदक मिळवीन. पण अचानक त्याचा अपघात झाला आणि पाय मोडला. घोषणा तर केली मी जलतरणात 8 सुवर्ण पदक मिळवीन, पण पायच मोडला. डॉक्टरांनी सांगितलं पुढचे 15 दिवस तुम्ही तलावात उतरायचं नाही. आता तो मला ठीक आहे, मला तलावात उतरता येणार नाही, म्हणजे माझी पायाची शक्ती मला कमावता येणार नाही, पण या 15 दिवसात मी हाताची शक्ती कमावेन. 15 दिवस तो तलावात नाही उतरला, पण त्या 15 दिवसात त्यांनी असा व्यायाम केला की पायाची शक्ती हातात आणली. 15 दिवसानंतर परत तलावात उतरला. 15 दिवस सराव, ऑलिम्पिकला सामोरं गेला आणि त्या ऑलिम्पिक मध्ये जलतरणामध्ये त्यांनी 8 सुवर्ण पदक कमावली. पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं ते तुम्ही केलं, 8 सुवर्ण पदक मिळवली, कसं काय? मायकल फेल्प म्हटला, यापूर्वी एका जलतरणपटूला ऑलिम्पिक मध्ये 6 सुवर्ण पदके मिळाली. मी त्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की तो रोज 6 तास तलावात सराव करायचा. रोज 6 तास. माझ्या लक्षात आलं म्हणजे जलतरण तलावात 6 तास सराव केल्यावर 6 सुवर्ण पदके मिळतात. मला 8 मिळवायची होती. माझ्या लक्षात आलं याचा अर्थ मला रोज 8 तास सराव करावा लागणार. रोज 8 तास. गेली 4 वर्ष झाली मी रोज 4 तास नव्हे 8 तास पाण्यात आहे. 4 वर्ष रोज 8 तास रोज. म्हणून
म्हणून ही 8 सुवर्ण पदक आहेत. आमच्या पोरांना सांगा किती टक्के पाहिजेत तुला? 100%? 10 तास अभ्यास करावा लागेल. किती टक्के पाहिजे? 80%? 8 तास बसावं लागेल. किती टक्के? 60%? 6 तास बसावं लागेल. तो अपयशी होतो तो त्याच्यात काही कमतरता आहेत म्हणून नव्हे, त्याचा अभ्यास कमी पडतो म्हणून. तुम्ही जेवढं करता तेवढंच तुम्हाला मिळतं. या सृष्टीमध्ये कमी देऊन अधिक मिळत नाही आणि अधिक देऊन कधी कमी मिळत नाही. जेवढ्यास तेवढं हे एकदा आमच्या पोरांना सांगा. अडचण नाही हो ध्येय गाठायला, काही अडचण नाही. तुम्ही मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागतं का? रस्ता दाखवावा लागतो का? कणभर मुंगी पोचते ना ध्येयापर्यंत. आणि तुम्हाला माहितीये मुंग्यांच्या 35 प्रजाती आंधळ्या आहेत. तुमच्या घरातल्या मुंग्यांना दिसत नाही तरी त्यांची रांग चुकत नाही, अजिबात नाही. एका तत्ववेत्याला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तुम्हाला ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत एका जागी आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा, चुकून दिसणार नाही. चुकून. अरे एवढीशी मुंगी दिवसभर काम करते. आमच्या पोरांना अडचण आहे का अभ्यास करायला? हो, इतकं काम करायचं, मारायचंय का? मुंग्या मेल्याला दिसत नाही. मुंग्या सरासरी 35 वर्ष जगतात अखंड काम करून. आणि सृष्टीचा नियम काय माहितीये? जो अखंड कार्यमग्न असतो तो दीर्घायुषी आणि जो आळशी लोळणारा तो अल्पायुषी. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या पोरांना दीर्घायुषी बनवायचं असेल ना तर काम करायला लावा, अभ्यास करायला लावा. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. पण हल्ली बिघडलंय हो सगळं. वाईट वाटत. 3री 4थीतली पोरं गुटखा खातात, 9वीतली पोरं सिगारेटी ओढतात, कॉलेजची पोरं गांजा आणि काही पोरं ड्रग्ज. पोरांच्या खांद्यावर बापाची प्रेत यावीत हो. बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली. कुठल्या कुठल्या दिशेला निघालो आम्ही आता? एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, त्याच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची खराब झालेली एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळ आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्यात आम्हाला. माणसं नको ते अपेय पान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिस वर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमचे डोळे 40 लाखाचे, रक्तवाहिनी 3 लाखाची, किडन्या 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही शरीर नावाची अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी देऊन पाठवलं. ही जपाना कुठल्या गोष्टींच्या मागे लागतो आम्ही? त्याला सांगा जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार नाही झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं अद्भुत शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वरानं आम्हाला दिलंय. माणसं जेवढी चष्म्याची काळजी घेतात तेवढी डोळ्यांची काळजी घेत नाही. घेतली असती तर चष्माच लागला नसता. शरीराचं मोल आणि महत्व त्याला सांगा. हातातला मोबाईल बाजूला ठेवून पोरग मैदानावर कसं जाईल ते बघा, तर पोरग दीर्घायुष्य होती. त्याला सांगा काय व्हायचंय तुला. मला प्रश्न पडतो काय असं काय या पिढीला दुःख आहे की हवेच्या मैदानात धुरांची वलय काढत त्याला धूम्रपान करावं वाटतं? असं कसलं टेन्शन आहे त्याला गांजा घ्यावा वाटतं? काय दुःख आहे त्याला जे दारूत रिचवावं वाटतं? काय आयुष्याला सुरुवात नाही अजून. कुठल्या दिशेला निघालो आम्ही? पोरांना विचारा एकदा सरळ, काय व्हायचंय तुला? गुंड व्हायचंय का? मारामारी करायचंय तुला? हा मग बिंदास्त गुटखा खा. कारण ते गुंडबिंड व्हायचं असेल तर तोंडात तसलं काहीतरी पाहिजेच. पोरींची छेड काढायची का?
पोरींच्या मागं फिरायच्या हा मग इम्प्रेशन टाकण्यासाठी तुला सिगरेट ओढावीच लागेल. ओढ बिंदास्त, काय अडचण नाही. तुला जर तेच करायचंय तर ओढलीच पाहिजेस. तुला काय मर्डर करायचा का कोणाचा? हा मग पिली पाहिजे तुला, त्याशिवाय पर्याय नाही. हा जर तुला डॉक्टर व्हायचं असेल तर हे तुझ्यासाठी नाही. तुला इंजिनियर व्हायचं आहे हे तुझ्यासाठी नाही. तुला आयुष्य घडवायचं आहे हे तुझ्यासाठी नाही. हे त्याला पहिलं सांगा. माणसाच्या आयुष्यात 3 गोष्टी मिळतात. एक वेळ, दुसरा पैसा आणि तिसऱ्या भावना. मोफत मिळाल्यावर तर त्या खर्च करण्याचा जोर अधिकच वाढतो. पण त्याला सांगा वेळ खर्च नको करू, ध्येयासाठी त्याची गुंतवणूक कर. म्हणजे तो गुंतवलेला वेळ तुला आयुष्यभर परतावा देईल. बापाचा पैसा आहे, खर्च नको करूस, ध्येयासाठी गुंतवणूक कर त्याची, म्हणजे आयुष्यभर तुला त्याचा परतावा मिळेल. भावना मोफत आहेत, इथं तिथं नको लावू कुणावरही. ध्येयात गुंतव, म्हणजे आयुष्यभर त्या तुला परतावा देतील. प्रश्न पडतो, सांगा ना आमच्या पोरांना, या गोष्टी खर्च करायच्या नाहीत. वेळ, पैसा, भावना गुंतवणूक करायची आहे, जे आयुष्यभर त्याला परतावा देतील. कशासाठी पोरींच्या मागे फिरायचं? अरे पोरींच्या मागे फिरण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयाच्या मागे इतकं फिरा की पोरींचे बाप तुमच्या पाठीमागे फिरले पाहिजेत. पोरगी करून घेताय का? घडवू द्या ना कर्तव्य, असं कर्तृत्वास. ते सांगा ना आमच्या पोरांना. आमची पोरं घडवायची असतील तर हे फार महत्वाचं. फार. माझी पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती सुरू झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात, अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची पोरं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग कसलं शिक्षण देतो आम्ही? जी पोरं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाही, ती पोरं समाज काय सांभाळणार? ती राष्ट्र काय सांभाळणार? हे संस्कार फार महत्वाचे आहेत. यश मिळवायचं असेल तर कष्ट फार महत्वाचे आहेत. यशाला शॉर्टकट नसतो, अजिबात नसतो. पावसाचा थेंब सतत 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 वज्रासारख्या कठीण दगडावर पडतो आणि एक दिवस तो वज्रासारखा कठीण दगड फुटतो. तो काय त्या थेंबाच्या सामर्थ्याने फुटत नाही, सतत 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 पडण्याच्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्याने फुटतो. त्याला सांगा कुठलीही गोष्ट सतत सतत केलीस तर यशस्वीच होशील. तुझ्यात काही असू दे नाही तर नसू दे. मी पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो, आमच्या पोरांना प्रश्न विचारायला शिकवा. हल्ली झालंय काय? आता इथं शिक्षक प्राध्यापक असतील ते सांगतील, हल्लीची आमची पोरं प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि 2, काहीच येत नाही. मग मला कधी कधी खरंच बरं वाटतं. बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं. बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नाहीतर बघा ना, बसला असता एखादा आपल्यातला आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न विचारायला हवे. प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, उत्तर तुम्हाला माहिती देते, आणि माहिती तुम्हाला ज्ञान देतं. हे सगळ्यात महत्वाचं. प्रश्न विचारायला शिकवा. एज्युकेशन हे खरं तर प्रश्न विचारायचं माध्यम आहे, उत्तर मिळवण्याचं माध्यम आहे, आणि ज्ञान कमावण्याचं माध्यम आहे. जे प्रश्न विचारतात त्यांना हे मिळतं. एक काळ होता, देश आमचा, समुद्र आमचा,
पण आम्हालाच आमच्या नौका समुद्रात घालायच्या जर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा बदल केला की आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं झालं तर महाराजांचा परवाना लागायचा. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. आता चौलच्या कार्यालयात आलाय तर घ्यावा परवाना, जावं ना. ह्या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासा. आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. या देशात पहिल्यांदा 169 इंग्रज आले, 179. इथं आल्यावर त्यांनी एकच केलं, भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. मग त्याने आणखी 1000 इंग्रज बोलावले, मग 10,000 बोलावले. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि या देशात इंग्रज होते फक्त 1 लाख. 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी 150 वर्ष 29 कोटी जनतेवर राज्य केलं. याचं कारण अभ्यास. तो कुठून आला? जिज्ञासेतून. या बेकरेनं चौलच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, सैन्य कमी, संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या राजांचा सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच राजांच्या यशाचं कारण आहे. राजे काय यशस्वी? अभ्यास. आमची पोरं का अयशस्वी? विना अभ्यास. पण या अबेकरनं दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? स्वप्न काय आहे? महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. शिवचरित्रानं आम्हाला संदेश दिला, ध्येय बलाढ्य ठेवा आणि हे गाठायचं असेल तर अभ्यास करा. सगळ्यात महत्वाचं, बाकी काही अडचण नाही. मध्ये ज्या थॉमस अल्वा एडिसननं 10,000 शोध लावले, तो थॉमस अल्वा एडिसन जन्मजात बहिरा होता. त्याला कमी ऐकू यायचं, ऐकू कमी, त्यामुळे ग्रहणशक्ती नाही, ग्रहणशक्ती नाही त्यामुळे ज्ञान नाही. पण या एडिसनच्या आईची खूप इच्छा होती आपल्या मुलानं शिकावं, शाळेत जावं, खूप मोठं व्हावं. आणि मग बहिरे असणाऱ्या एडिसनला आईनं शाळेत टाकलं. एडिसन शाळेत जायला लागला. एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस? आणि एडिसन आनंदानं म्हणा, आई खूप छान, खूप छान. आई, माझ्या टीचरनी तुला पत्र दिलंय द्यायला. आणि एडिसननं आपल्या दप्तरातनं पत्र काढलं, आईच्या हातावर ठेवलं. आईनं ते पत्र फोडलं, वाचायला सुरुवात केली. एडिसनच्या टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आईच्या डोळ्यातनं ते पत्र वाचून खळखळ खळखळ अश्रू उकळायला लागले. आईला हुंदका फुटला. तसा चिमुकला एडिसन म्हणाला, आई का ग रडते? तशी एडिसनची आई म्हणाली, रडते कुठे वेड्या? आणि झटकन डोळे पुसत ती एडिसनना म्हणाली, वेड्या आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या टीचरनी? आणि एडिसनची आई म्हणाली, अरे तुझ्या टीचरनी पत्रात लिहिलंय, तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे वर्गात शिकवताना आम्हाला अडचण होते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. तोपर्यंत वर्गातल्या इतर मुलांना आम्ही एडिसन इतका हुशार करतो आणि ती हुशार झाली की मग तुम्हाला कळवतो, मग एडिसनला पाठवा. एडिसन म्हणला, खरंच आईने इतका हुशार आहे? मग आहेच माझं बाळ हुशार. मग आई, आता शाळा? आता नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकूया.
आणि एडिसनची शाळा बंद झाली. त्या दिवशी आईनं एडिसनला एकच सांगितलं, एडिसन फक्त प्रश्न विचारत राहा मला. ज्ञान मिळवायचंय ना एडिसन, फक्त प्रश्न विचारत राहा. निसर्गाला विचार प्रश्न. सूर्य का उगवतो, का मावळतो, अंधार का होतो, वीज का चमकते, पाऊस कसा पडतो. एडिसन प्रश्न विचार, निसर्ग तुला उत्तर देईल. आणि आईच्या सांगण्यानुसार एडिसन प्रश्न विचारत राहिला. एडिसनला उत्तर मिळाली. ते दिवस थंडीचे होते. एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. लाकडं ढणानं पेटली होती, ज्वाळा उफाळल्या होत्या. आणि अचानक आतून आईचा आवाज आला, एडिसन बस झालं, चल ये लवकर जेवायला. एडिसननं पटकन शेजारची माती घेतली, त्या शेकोटीवर टाकली आणि पळत पळत जेवायला आत गेला. तासा दीड तासांनी एडिसन जेवून परत आला. त्याला असं वाटलं होतं की आपण शेकोटीवर माती टाकली म्हणलं लाकडं विझली असणार. पण त्यानं बाहेर येऊन बघितलं, फक्त ज्वाळा थांबल्या होत्या, लाकडं विझली नव्हती. लाकडांचे निखारे झाले होते आणि त्या निखाऱ्यांचा लालबुंद प्रकाश सगळ्या अंगणात पसरला होता. एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता का नाही. त्याला उत्तर मिळालं, जोपर्यंत लाकडांना अखंड ऑक्सिजनचा पुरवठा होत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी त्यांच्यावर माती टाकली, सबब ऑक्सिजनचा अखंड पुरवठा खंडित झाला, त्यामुळे ज्वाळा थांबल्या. मग लाकडं विझली का नाहीत. ऑक्सिजन अभावी लाकडं विझत नाहीत, ती निखाऱ्यांच्या रूपात फुलत राहतात. एडिसनला माहिती मिळाली. याच माहितीचा वापर त्यांनी प्रयोगात केला. एक निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात विद्युत तार टाकली आणि त्या ऑक्सिजन नसलेल्या निर्वात नळीच्या विद्युत तारेमध्ये त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. त्या विद्युत प्रवाहानं तार जळाली नाही, ती फक्त तप्त तप्त होत राहिली. इतकी तप्त इतकी लालबंद झाली की तिनं अख्खी खोली प्रकाशमान केली आणि जगाला विद्युत बल्बचा शोध लागला. या शाळेत न गेलेल्या, जायची पात्रता नसलेल्या, बहिऱ्या असणाऱ्या एडिसननं ही सृष्टी उजळवून टाकली. बहिरा एडिसन जर एवढे शोध लावतो तर आमची धडधाकट पोरं का बरं मागं पडावी. 10,000 शोध लावले. एडिसन 40 वर्षाचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. आईच्या मृत्यूनंतर तो आईची खोली आवरायला गेला. आईच्या खोलीमध्ये तिची एक जुनी ट्रंक होती. ती ट्रंक सावरावी म्हणून त्याने उघडली आणि ट्रंकला सामान लावताना त्याच्या शाळेतल्या टीचरनी लहानपणी दिलेलं ते पत्र त्याच्या हाताला लागलं. थरथरत्या हाताने ते पत्र त्याने हातात घेतलं. त्या पत्रात, एडिसन तू खूप हुशार आहे असं टीचरनी लिहिलंय, असं आई म्हणाली होती. एडिसन ना थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं, वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. आणि एडिसनच्या डोळ्यात खळखळ अश्रू ओघळायला लागले. जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. आणि एडिसनला हुदका फुटला, आई जो शिकायला पात्र नाही, ज्याला जगातला कुठला शिक्षक शिकवू शकत नाही, त्या तुझ्या मुलाला तू सांगितलंस एडिसन तू हुशार आहेस, एडिसन हुशार आहेस. तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. आई, तुझ्या खुशीची तू शाळा केलीस, तू मला शिकवलंस, तू मला घडवलंस. बहिरायस, तुला काय जमणार. आई, असं जर तू म्हणाली असतीस तर कदाचित 10,000 शोधांचा जनक म्हणून मी उभाच राहिलो नसतो. तू माझ्या फुंकर भरलीस, तू माझा जीव ओतलास, तू मला प्राण दिलेस, तू मला प्रेरणा दिलीस, तू मला प्रोत्साहन दिलंस. माझ्यातल्या कमतरता बाजूला सारून त्यांना तू बलस्थान बनवलंस. आई, मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. या दोन आईंच्या कुशीत मूल घडत असते. तुमच्या कुशीतून मूल आता या शाळेच्या कुशीत आलंय. ते घडेल आणि उद्याचं विश्व घडवेल. या दोन्ही गोष्टीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद साहेब. साहेबांच्या वाणीतून अगदी
सभा मंडप मंत्रमुग्ध झालेला आपल्याला पाहायला मिळालं. साहेबांना कडवं.